ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी काही घोषणा करण्यात आलेल्या आहेत। शेतकरी नेत्यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। पोकळ दावे आणि दाव्यांचे बुडबुडे याच्याशिवाय या बजेटमध्ये काहीच नाही। शेती क्षेत्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये देशाची अर्थव्यवस्था अक्षरशः घसरलीला लागलेली होती आणि त्याला ज्या पद्धतीनं शेष नागानं पृथ्वीला सावरलेलं होतं त्या पद्धतीनं कृषी क्षेत्रानं टेकू दिला, आधार दिला आणि कुठेतरी अर्थव्यवस्था स्थिरस्थावर होण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात झाली। पण त्या कृषी क्षेत्राला काय मिळाला? एक मोठा भोपळा। फक्त दावे 16,000 कोटीचे कृषी कर्जाची तरतूद केली, ती आधी केलेली होती, त्याच्या आधीच्या सरकारने केलेली होती। हा कॉर्पोरेट घराण्यांना हे क्षेत्र बहाल करण्याच्या इच्छेनेच दिलेला आहे। आजचा जो अर्थसंकल्प मांडला त्यात सुद्धा या क्षेत्रामध्ये मजबूत अशा प्रकारची आर्थिक गुंतवणूक सरकारच्या वतीने होणार नाही हेच स्पष्ट झालेलं आहे। ही सगळी गुंतवणूक कॉर्पोरेट घराण्यांनी करावी आणि त्या बदल्यात अमाप असा नफा त्यांनी कमावा अशा प्रकारचा संदेश हा या अर्थसंकल्पाने दिलेला आहे। शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही पैसा खर्च करणार नाही असाच मनोदय या निमित्ताने एक प्रकारे सरकारने व्यक्त केलेला आहे। बाजार समित्यांच्यासाठी सुद्धा आमच्या मनात प्रेम आहे हे निर्मला सीतारामने दाखवून दिलेलं की याच्यामध्ये केवळ ही तरतूद 10,000 कोटीच्या ही अत्यंत अपुरी आहे आणि ही देताना बाजार समित्यांच्या मार्फत द्यायचं त्यांनी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे याच्यातनं काही फार शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे असं दिसत नाही आहे आणि ही आर्थिक मदत जी आहे ही केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न आहे आणि हे सांगतायत की या सगळ्या सुविधा जागतिक दर्जाच्या होणार आहेत, 5 बंदरांचा आम्ही विकास करणार आहे। भाजपच्या खासदारांनी या बजेटचं कौतुक करत हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचं म्हटलंय। पण बघितलं असेल की कोविडमुळे सगळ्याच विश्वाची अर्थतंत्र व्यवस्था बिघडलेली आहे। त्यामुळे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात ह्या सरकारने जे बजेट दिलं हे बजेट हे सर्वव्यापी बजेट आहे आणि शेतकरी असतील, नोकरदार असतील, ह्या सर्व वर्गांना याचा फायदा होणार आहे। कोविडच्या संकट काळानंतर पूर्ण जगच थांबलं होतं आणि ज्या पद्धतीने माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक चॅलेंजिंग एक मोठा संकटाला तोंड देत जी अर्थव्यवस्था उभी ठेवली, चालू ठेवली, तर खरं तर याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। परंतु हे बजेट एक मोठं आव्हान होतं की नॅशनल हेल्थ मिशनच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी हेल्थ केअरला त्या ठिकाणी 67,000 कोटी रुपयाच्या माध्यमातून पुढे नेणारा, इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी सारख्या इन्स्टिट्यूट आणणाऱ्या, अर्बन आणि लोकल त्या ठिकाणी हेल्थ केअरच्या बरोबरीने मेट्रो सारख्या त्या ठिकाणी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणारा, रेल्वेच्या भुसावळ खरगपूर सारख्या त्या ठिकाणी नाशिक सारख्या, पुण्यासारख्या, नागपूर सारख्या शहराला विकासाकडे नेणाऱ्या, जलजीवन मिशनमधून ग्रामीण बरोबर शहरी भागाला प्रोव्हिजन करणारा आणि मला असं वाटतं की ट्रायबल बरोबर त्या ठिकाणी NGOला सोबत घेऊन रूरल एज्युकेशनच्या सिस्टीमला त्या ठिकाणी पुढे नेणारा, सर्व अर्थाने महाराष्ट्राच्या दृष्टीने देखील हा अर्थसंकल्प चांगला त्या ठिकाणी आहे। नाशिकमधले भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी नाशिक मेट्रोसाठीच्या तरतुदींसंदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। मेट्रो नियो प्रकल्पाबद्दल आपल्याला असं सांगू इच्छितो का देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी नाशिक दत्तक घेतलं आणि त्यांनी खरे उतरून हा प्रकल्प मंजूर केला होता। त्याचं प्रेझेंटेशन देखील झालं होतं, परंतु राज्यात शासन बदललं आणि त्यांनी नेहमीप्रमाणे स्थगिती सरकार ही जी त्यांची भूमिका आहे ही कायम ठेवत ह्या मेट्रोच्या प्रकल्पाला स्थगिती दिली होती। मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यकता होती ती सुद्धा दिली नव्हती, परंतु आमच्या आता दत्तक पित्याने केंद्र सरकारच्या योजनेत याची तरतूद करून या स्थगिती सरकारला मोठी चपराक दिलेली आहे। त्यामुळे आता हा प्रकल्प नाशिककरांसाठी होणार। खासदार नवनीत राणा यांनी हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचं म्हटलंय। आदिवासींपासून महिलांपर्यंत सर्वांना या अर्थसंकल्पानं न्याय दिल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। आफ्टर कोविड आम्हाला जे एक्सपेक्टेशन्स केंद्र सरकारकडनं होती की जे बजेट इथे आणलेलं आहे तर एवढी चांगले बजेटची एक्सपेक्टेशन्स केंद्र सरकारकडनं नव्हती, कारण की पॅन्डेमिकमध्ये ज्या पद्धतीने पूर्ण देश
पॅन्डेमिकला फेस करत होता, त्याच्यामध्ये जेवढाही रेव्हेन्यूचा आपला बजेट होता ते सगळं आपण MP लँड पासून फंडपासून सगळं काही आपण देऊन दिलेलं होतं. तर पण जे बजेट आज आलेलं आहे त्याच्यामध्ये खूप सारे पॉझिटिव्ह या केंद्र सरकारने आणि फायनान्स मिनिस्ट्रीने दाखवलेली आहे. जर आपण योजनेची गोष्ट केली त्या आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासी मुलांसाठी शाळाची जे नवीन प्रोव्हिजन त्यांनी आणलेले आहे, 758 न्यू एज्युकेशन स्कूल्स आर गोइंग टू बी गेट डेव्हलप इन दी आदिवासी क्षेत्र. त्याच्यासोबत नवीन 100 असे शहर त्याच्यामध्ये गॅस पाईपलाईनची सुविधा जोडण्याची त्यांनी आणलेली आहे. आजच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी 4.78 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत डिफेन्स बजेटमध्ये 7,000 कोटी रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. यावर निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. आधुनिकीकरणाकरता होणारा खर्च, तर यावेळीची सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की जो आपला आधुनिकीकरणाचा जो खर्च आहे तो यावेळेला 1.35 लाख करोड इतका होणार आहे. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 19% ही वाढ झालेली आहे, की जी एक अतिशय चांगली आणि प्रचंड अशी मोठी वाढ आहे. म्हणजे आपलं जे आधुनिकीकरण आहे त्याला नक्कीच वेग मिळणार आहे. केंद्रानं आधीच पेट्रोल आणि डिझेलवर 32 आणि 33 रुपये कर अधिभार लावलेले आहेत, ते कमी होतील ही अपेक्षा फोल ठरली, अशी प्रतिक्रिया विवेक वेलणकर यांनी दिलेली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या कृषी सेसमध्ये सुरुवात केलेली आहे. पेट्रोलवर 2.5 रुपये आणि डिझेलवर 4 रुपये कृषी सेस लावला गेला आहे. परंतु सर्वसामान्यांना त्याची झळ सध्या तरी पोचू नये म्हणून तेवढ्याच अमाऊंटनी एक्साईज ड्युटी आणि स्पेशल एक्साईज ड्युटी ही कमी केली गेली आहे. भविष्यात मात्र याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसू शकतो. मात्र या बजेटकडून सामान्य माणसाच्या काही अपेक्षा होत्या, ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर जो केंद्र सरकारचा प्रचंड कर आहे म्हणजे 32 आणि 33 रुपये पर लिटर, तो काहीसा कमी होईल आणि गगनाला भिडलेल्या पेट्रोल डिझेलच्या प्राइसेसमध्ये त्याला दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. ती अजिबात पूर्ण झालेली नाही. पुण्यातल्या आयकर विभागातल्या तज्ज्ञांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. जे काय व्यवहार आहेत ह्या इन्कम टॅक्स किंवा कुठल्याही करांच्या क्षेत्रामधले, याच्याला खूप मोठ्या प्रमाणात आळा बसत आहे. आणि कंपनी कायद्यामध्ये आणि LLP कायद्यामध्ये देखील त्यांनी डिक्रिमिनलायझेशन करून किंवा छोट्या कंपन्यांची व्याप्ती वाढवून मोठ्या सवलती दिलेल्या आहेत. व्यावसायिकांना देखील ऑडिटची लिमिट त्यांनी 5 कोटीवरून 10 कोटीवर वाढवल्यामुळे सुमारे 50-60% करदात्यांना ह्या ऑडिटच्या ससेमिरा इथून पुढे मागे राहणार नाही. त्यामुळे एकंदरीत प्राप्त परिस्थितीत त्यांनी चांगला अर्थसंकल्प दिलेला असंच म्हणता येईल. संपूर्ण महाराष्ट्रासाठी निराशाजनक असा हा अर्थसंकल्प असल्याची टीका शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी केलेली आहे. अर्थसंकल्प हा जुमला ठरण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलंय. विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्राकरता एक निराशाजनक असा अर्थसंकल्प फायनान्स मिनिस्टरनी सादर केलेला आहे. आपण बघितलं की हा बजेट म्हणजे फक्त 5 राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकीकरता त्या 5 राज्यासाठी हा नियोजित असा अर्थसंकल्प वाटतो. शेतकऱ्यांसाठी काही योजना नाही, उद्योजकांसाठी काही योजना नाही आणि आमच्या गरीब जनतेसाठी सुद्धा चांगल्या योजना कोणत्याही नाही. मला वाटते हा बजेटच्या घोषणा मोठ्या मोठ्या आहे, हा जुमला ठरण्याची शक्यता याच्यामध्ये आहे. भांडवली बाजार विषयातले जाणकार शैलेश हरिभक्ती यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. हे बजेट जो आहे ते इंडियाला एकदम नंबर 1 पोझिशनला घेऊन, लोकांना एक माहीत होता की इतनी ज़्यादा फिस्कल डेफिसिट है, 9.5%. टैक्स नहीं लेंगे तो क्या करेंगे? मजबूरी है. जो आज टैक्स के जो दर है उसको छुआ नहीं है, वही बहुत बड़ी चीज है. टैक्स, इनडायरेक्ट टैक्स और डिसइन्वेस्टमेंट, सबसे बड़ा मुद्दा इस बजट में है डिसइन्वेस्टमेंट का, जिसमें हर एक एक्स्ट्रा एसेट को बेच देने की बात है. स्टेट गवर्नमेंट्स को भी बेचने की छूट दे रखी है. सेंसिबली रीट और इनविट जो कहते हैं उनको दिया है ताकि पूरी दुनिया से लोग इन्वेस्ट कर सके.
मराठा चेंबर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी या बजेटचं स्वागत केलंय। या बजेटमुळे बाजारात सकारात्मक प्रतिक्रिया बघायला मिळतील असंही त्यांनी म्हटलंय। Focus has come on increasing spending so that employment can be increased. अगर हमें employment बढ़ाना है तो हमें खर्चा और इंफ्रास्ट्रक्चर बढ़ाना पड़ेगा ताकि ज़्यादा जॉब्स क्रिएट हो सके। वो एक बहुत पॉजिटिव चीज़ थी, चाहे वो रोड इंफ्रास्ट्रक्चर हो, चाहे वो रेलवे इंफ्रास्ट्रक्चर हो, चाहे वो बाकी प्रोजेक्ट्स हों, उन पे कैपिटल का जो आउटले है वो काफ़ी बढ़ाया गया है, विच इज़ अ वेरी वेरी पॉजिटिव डेवलपमेंट। दूसरा पॉजिटिव डेवलपमेंट ये है कि जो हमारा टैक्सेशन स्ट्रक्चर है उसको बाय एंड लार्ज स्टेबल रखा गया है। आई थिंक बजट में उतना ही इम्पॉर्टेंट है कि जो बजट में नहीं होता है जो चेंज किया जाता है, और इसका एक बहुत इम्पॉर्टेंट सिग्नल ये जाता है कि भारत का टैक्सेशन सिस्टम जो है वो अब स्टेबल हो गया है। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या माध्यमांशी संवाद साधतायत। थेट जाऊया ही तिकडे। फार फेवरेट योजना आहे। मग 100 सिटी स्मार्ट करायचं ठरलेलं, त्याचं काय झालं? त्याचा हिशेब काय झाला? पुणे शहरात सगळं शहर स्मार्ट नाही झालं, एखादा कोपरा स्मार्ट झाला की सगळ्या पुण्याला फायदा झाला असं सांगणं हेही चुकीचं आहे। आणि इन्कम टॅक्स रिटर्न हे फाईल करणाऱ्यांची संख्या 3.3 कोटीवरून 6.4 कोटीपर्यंत गेली असं हेच सांगतात। आता मग एवढी लोक 3.3 वरून 6.6 एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जर टॅक्स भरत असतील तर त्या टॅक्समध्ये वाढ झाली पाहिजे की नाही? पण तशी टॅक्समध्ये, इन्कम टॅक्समध्ये जमेत वाढ नाही, हाही एक अवघड प्रश्न आपल्या समोर आहे। आमच्या महाराष्ट्राने GSTचे पैसे येणं केंद्र सरकारचं आहे, एक 25-28 हजार कोटी रुपये यायचे होते मागच्या महिन्यात, तेही पैसे केंद्र सरकार देत नाही। आज सुदैवाने महाराष्ट्राने पुन्हा एवढी चांगली प्रगती केलेली आहे की महाराष्ट्राचं कॉन्ट्रिब्युशन GSTमध्ये 2019-20ला 1,85,000 कोटी रुपयाचं झालं, जे सगळ्यात हायेस्ट आहे आमच्या भारतातल्या इतर देशांपेक्षा। 1,85,000 कोटी रुपये GSTमध्ये राज्य सरकारच्या महाराष्ट्रात गोळा झाले, हे अतिशय वाखाणण्यासारखं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की राज्य सरकारने या बजेटची वाट बघितली। अपेक्षा अशी होती की राज्य सरकारला काहीतरी मिळेल, पण दुसऱ्याच राज्यांना नरेंद्र मोदी साहेब पैसे वाटतायत आणि महाराष्ट्राला देण्याची त्यांची इच्छा नाही। कुठंतरी देवेंद्र फडणवीसांनी नरेंद्र मोदींना काही सांगितलंय का? महाराष्ट्राला मदत करायची नाही असं ठरलंय का? जोपर्यंत आपल्या मनासारखं राज्य येत नाही त्या राज्याला आपण मदतच करायची नाही, अशी मानसिक कोतेपणा जर भारतीय जनता पक्षाचा असेल तर मराठी जनता ते कधीही मान्य करणार नाही। आज महाराष्ट्राला काहीही पैसा नाही दिला, कुठंतरी नाशिकची मेट्रो किंवा अमकी मेट्रो तमकी मेट्रो, त्यासाठी हे काय पैसे फुकट येत नाहीत। केंद्र सरकारचे येणारे पैसे राज्य सरकार कर्ज रूपात आणि बाकीच्या सगळ्या व्यवस्थेत घेत असतं। त्यामुळं राज्य सरकारला ग्रांट किती मिळाली, राज्य सरकारला अनुदान किती मिळालं, आमच्या राज्यातले जलसिंचनाचे प्रकल्प आहेत त्याला आणखीन बरेच प्रकल्प आमचे घेणं आवश्यक आहे। मी परवा दिल्लीला जाऊन आलो त्याच विनंतीसाठी की अधिकचे प्रकल्प घ्या आणि त्यासाठी अधिकचा निधी देण्याचं काम केंद्र सरकारने केलं पाहिजे। पण दुर्दैवाने दुसऱ्या राज्य ज्यांच्यात निवडणूक आहेत त्या राज्यांना निधी देण्याची मानसिकता या सरकारने दाखवली। भारत हा एक संघ राज्य आहे, हा देश एकसंघ ठेवायचा असेल तर असा दुजाभाव वेगळ्या राज्यांच्या बाबतीत केंद्र सरकार करू शकणार नाही। पश्चिम बंगालला पैसे, तामिळनाडूला पैसे, या राज्याला पैसे, त्या राज्याला पैसे, असं जर नरेंद्र मोदींचं सरकार करायला लागलं तर हे संघ राज्य खिळखिळं झाल्याशिवाय राहणार नाही। आणि आम्ही एकात्मतेच्या भावनेला वाढ करण्याचा प्रयत्न गेले स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत करत आलेलो आहोत। आज अनेकांनी या देशाच्या एकसंघतेसाठी बलिदान दिलेलं आहे, पण आज देशाचे राज्यकर्ते वेगळ्या राज्याला वेगळा निधी देऊन एक भेदभाव निर्माण केलेला आहे आणि त्याचा संघ राज्याला नक्की धक्का पोचेल। आणि म्हणून नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन आणि केंद्र सरकारला आमची कळकळीची मागणी आहे की असा दुजाभाव करू नका। तुम्ही दुसऱ्या राज्यांना पैसे दिले
महाराष्ट्राला दिले नाहीत ही महाराष्ट्रातली माझी जनता कधीही विसरणार नाही आणि तुम्ही महाराष्ट्राच्या विरोधी आहात अशीच भावना महाराष्ट्रात निर्माण होईल. जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे वाहन उद्योगाला चालना मिळणार असल्याचं मायकाचे संचालक प्रशांत गिरवाणींनी म्हटलंय. ऑटो सेक्टर हा खूप महत्त्वाचा सेक्टर आहे भारतामध्ये, कारण आपल्या GDPच्या 7% GDP त्यापेक्षा जास्त ऑटो सेक्टरची येते. 25% पेक्षा जास्त इंडस्ट्रीतलं आउटपुट ऑटो सेक्टरचं आहे. महाराष्ट्रात हे फार महत्त्वाचं, कारण महाराष्ट्रामध्ये देशातले 35% वाहन उद्योग हा महाराष्ट्रात आहे. त्यातल्या त्यात पुणे जिल्हा, नाशिक, ठाणे, नागपूर या ठिकाणी या स्क्रॅपिंग पॉलिसीची आम्ही बऱ्याच दिवसापासून मागणी करतोय. या स्क्रॅपिंग पॉलिसीमध्ये जुनी जी वाहनं आहेत ती रस्त्यावरनं उचलून स्क्रॅप यार्डमध्ये घेतली जातील. त्यामुळे होईल काय, जुनी वाहनं रस्त्यावरनं बाहेर गेल्यामुळं नवीन वाहनांची मागणी वाढेल. वाहनांची मागणी वाढल्यामुळं उत्पादन वाढेल, रोजगार वाढेल किंवा टिकून राहील आणि वाढेल. पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांना आनंद देणारा असल्याचं म्हटलं. कोरोनामुळे आर्थिक गाडा खाली उतरला असताना हा गाडा रुळावर आल्याचं या अर्थसंकल्पातनं स्पष्ट होत असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. एका बाजूने वर्षभरामध्ये आर्थिक गाडं हे रुळावरून खाली उतरल्यानंतर सुद्धा शेवटच्या 5-6 महिन्यांमध्ये ज्या प्रकारचं GST कलेक्शन, कारण GST कलेक्शन हे हा एक सिग्नल असतो, शेवटच्या 5 महिन्यामध्ये GST कलेक्शन हे मागच्या वर्षीपेक्षा जास्त झालं. त्यातून असं लक्षात येतं की आता हळूहळू आर्थिक गाडं हे रुळावर आलं आहे आणि त्यातून बजेट हे सगळ्यांनाच आनंद देणारं झालं. शेतकऱ्यांच्या हितासाठी ह्या बजेटमध्ये खूपच गोष्टी केलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला सीझन घेताना पेरणीच्या वेळेला जे कर्ज लागतं त्या कर्जासाठी जी तरतूद असते ती खूपच वाढवली आहे की ज्यामुळे आता अधिकाधिक लोक हे सावकारी कर्जातून मुक्त होऊन इन्स्टिट्यूशनल लोन सिस्टीममध्ये, म्हणजे एखाद्या विविध कार्यकारी सोसायटी, जिल्हा मध्यवर्ती बँक या लोन स्ट्रक्चरमध्ये येतील, जी ह्या देशाची मोठी आवश्यकता आहे. कारण ह्या देशामधला मोठा प्रॉब्लेम हा मिळणारं कर्ज हे बँकांकडून न मिळण्यामुळे सावकारीकडे तो जातो आणि त्यामुळे कर्जाची अमाऊंट वाढवली. शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूपच आनंद देणारं असं बजेट आहे. विकास निवडणुका जवळ आल्या म्हणून नाही, काही राज्यांमधला विकास हा अनेक वर्ष पेंडिंगच आहे आणि त्यामुळे त्या राज्याकडे शेवटी केंद्र सरकार हे संपूर्ण देशाचा एक बॅलन्स विचार करत असतं. तर अशी राज्य की ज्या राज्यामध्ये विकासच झाला नाही, पश्चिम बंगालमध्ये आपण प्रवासाला गेलात की नाही मला माहीत नाही, पण कशाचा कशाला पत्ता नाही, अशा ठिकाणी पैसे जास्त देणं हे निवडणुकांसाठी केलेली गुंतवणूक असं म्हणता येणार नाही. आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाकडे राजकीय नजरेनं बघणाऱ्यांना कावीळ झाल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेली आहे. आज सादर झालेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचं दरेकर म्हणाले. ज्या दृष्टीनं बजेटकडे बघू, दृष्टी तशी सृष्टी दिसते. आता विरोधी पक्षाच्या नजरेला कावीळ झाले, त्याच्यामुळे त्यांना 4 राज्यातलं त्या ठिकाणी दिलेले पैसे हे दिसत आहेत. देशाचा पंतप्रधान किंवा केंद्रीय सरकार अर्थमंत्री म्हणून त्यांना देश म्हणून ज्या ठिकाणी अनुशेष विकासाचा बाकी आहे तिथे प्राधान्य देणं आवश्यक आहे. परंतु या 4 राज्यांकडे बोट दाखवत असताना आज महाराष्ट्रामध्ये नागपूरसाठी 5,900 कोटी रुपये मेट्रोला दिले, नाशिकला त्या ठिकाणी 2,090 कोटीच्या आसपास दिले, मुंबई दिल्ली त्या ठिकाणी रस्त्यासाठी करोडोची तरतूद आहे, मुंबईच्या कन्याकुमारीच्या रस्त्याचं त्या ठिकाणी तरतूद आहे, म्हणजे जे कधी स्वप्नात पण त्या ठिकाणी पाहिलं नव्हतं अशा प्रकारची हजारो कोटीची तरतूद आपल्या राज्यासाठी होते. त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, आभार मानायचं सोडून प्रत्येक गोष्ट राजकीय नजरेतनंच बघायची असेल तर त्यांना या ठिकाणी कावीळ झाल्यासारखं पिवळच दिसणार. पुण्यातल्या शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी आजच्या बजेटवर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. स्कूल एज्युकेशनलाही बऱ्यापैकी त्याच्याबद्दल मेन्शन केलं की काही शाळा त्या सबल करणार आहेत, स्ट्रेंथन करणार आहेत आणि त्याच शाळा बाकी शाळांसाठी मेंटर करतील. तर हाही एक खूप चांगला
प्रकल्प त्यांनी मांडला. ट्रायबल एरियाजमध्ये, विशेषतः ट्रायबल आणि हिली एरियाजमध्ये आणि शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबसाठी ज्या शाळा नवीन आणि त्या शाळांसाठी ॲलोकेशन जे 38 कोटी किंवा 48 कोटी जे त्यांनी केलेलं आहे, तेही एक चांगलं पाऊल पुढे टाकलंय. बजेट संदर्भातल्या या बातम्या बघितल्यानंतर पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. बातमी यवतमाळमधली आहे. यवतमाळमधल्या घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी इथं पोलिओ लसीकरणादरम्यान मुलांना सॅनिटायझर पाजल्याची घटना घडलेली आहे. त्यामुळे 12 मुलांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेलं आहे. जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी रुग्णालयाला भेट देऊन या मुलांच्या प्रकृतीची चौकशी केलेली आहे. पोलिओ लसीकरणादरम्यानचा हा धक्कादायक प्रकार आता उघडकीला आलेला आहे. 12 बालकांना चक्क सॅनिटायझर पाजण्यात आलेलं आहे. अक्षम्य अशी बेपर्वाई आणि बेजबाबदारपणा या पोलिओ लसीकरणाच्या या कार्यक्रमादरम्यान समोर आल्याचं दिसतंय. घाटंजी आरोग्य केंद्रातला हा प्रकार आहे. अतिशय धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. भास्कर मेहरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. भास्कर, हा नेमका प्रकार कसा घडला, सविस्तर त्याविषयी काय सांगता येईल? अजिंक्य, काल पोलिओ डोसचा दिवस होता आणि घाटंजी तालुक्यामध्ये कापसी नावाचं जे सेंटर आहे त्या ठिकाणी छोट्या मुलांना पोलिओचा डोस दिला जात होता. मात्र त्या दरम्यान जो डोस दिला गेलेला आहे त्यात पोलिओच्या ऐवजी सॅनिटायझर त्या मुलांना दिला गेलेला आणि त्यामुळे मुलांची जी प्रकृती आहे ती अतिशय गंभीर झाली होती. त्यांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवण्यात आलेला आहे. मात्र दुसरी गोष्ट एक महत्वाची अशी आहे की समजा अशा प्रकारे जर हलगर्जीपणा जर होत असेल आणि या मुलांच्या जीवाला जर धोका निर्माण होत असेल तर आरोग्य विभागाच्या या संदर्भात जे अधिकारी काम करतात त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी आता आपल्याला प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. बिलकुल भास्कर, या लहान मुलांच्या प्रकृतीविषयीची नेमकी काय अपडेट आहे? त्यांच्यावर सध्या यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहे आणि ते स्थिर आहे. त्यांच्यावर सध्या आता उपचार सुरू असताना प्रकृती एकदम स्थिर आहे. त्यामुळे पालकांमध्ये थोडं समाधान व्यक्त केलं जात आहे की कालच्यापेक्षा आजची जी स्थिती आहे ती स्थिर असल्यामुळे. बिलकुल भास्कर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पुढची ब्रेकिंग न्यूज बघूया. नवी मुंबईतल्या एपीएमसी मधलं कांदा बटाटा मार्केट बंद आहे. माथाडी कामगारांनी बंद पुकारलेला आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता मार्केटमध्ये हा बंद पुकारण्यात आलेला आहे. अचानक हा बंद पुकारण्यात आल्यानं शेतकऱ्यांचा कांदा बटाटा तसाच पडून राहिलाय. 50 किलोहून जास्त वजनाच्या गोण्या येत असल्यानं आंदोलन करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे 50 किलोची गोण बंधनकारक असून 50 किलोपेक्षा अधिक वजनाचा शेतमाल उतरवू नये या केंद्राच्या निर्णयाची आठवण यावेळेला आंदोलकांनी प्रशासनाला करून दिलेली आहे. आणि याच नियमामुळे पूर्वकल्पना न देता कांदा बटाटा मार्केट मधल्या माथाडी कामगारांनी अचानकपणे हे आंदोलन केलंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे आहेत सध्या फोन लाईनवरनं. विनय, एपीएमसीतील कांदा मार्केट बंद असल्याचं समजतंय. अचानक माथाडी कामगारांनी संप पुकारलाय, काय सांगता येईल त्याबद्दल? नक्कीच आज अचानक सकाळपासून हा मार्केट बंद ठेवण्यात आलाय. माथाडी कामगारांचं म्हणणं आहे की केंद्र सरकारने जो नवीन GR काढलाय त्या GR मध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की माथाडी कामगारांनी 50 किलोच्या वरची गोण असेल तर ती गोण उचलू नये, त्याची म्हणजे चढ उतार करू नये. हा GR निघाला होता. मात्र त्या GR ची अंमलबजावणी केली जात नाहीये. शेतकऱ्यांकडून ज्या गोणी येतात त्या 52 किलोच्या वरती येतात. 52 किलो पर्यंत असल्यामुळे आम्ही त्या गोणी उचलत होतो, परंतु त्यापेक्षाही जास्त वजनाच्या गोणी असल्यामुळे हा गोणी उचलणं म्हणजे GRच्या प्रमाणे आम्ही उचलू शकत नाहीये आणि त्याचमुळे हा त्यांनी बंद पुकारला. अचानक बंद पुकारल्यामुळे एक अडचण मात्र मोठी झाली, कारण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याचा माल, कांदा बटाटा असेल हा माल मोठ्या प्रमाणात आज मार्केटमध्ये आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालचा रविवारचा सुट्टीचा दिवस होता आणि आज सोमवार म्हणजे आज खऱ्यातून डबल माल येतो, दुपटीने माल येतो आणि अशामध्येच हा बंद पुकारल्यामुळे आता ही शेतकऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात एपीएमसी बाजारपेठेमध्ये पडून आहे. तर दुसरीकडे जर माथाडींचं म्हणणं आहे की जर हे जर नियम पूर्णपणे पाळले नाही जर एपीएमसीने तर आम्ही हा बेमुदत बंद पुकारू अशी देखील माथाडीने आपली भूमिका मांडलेली आहे. बिलकुल विनय, पण हा आता बंद मागे घेण्यात आल्याची देखील माहिती मिळते. काय नेमकी याबद्दलची माहिती आहे?
एक दिवसीय हा बंद होता, त्यामुळे हा बंद आज संपलं जाणार आहे. कारण आजची बैठक झाली, बैठकीमध्ये माथाडींची सगळे माथाडी कामगार एकत्र बसले होते आणि त्यांनी एपीएमसीला देखील निवेदन दिलेलं आहे. एपीएमसी सोबत प्रशासनासोबत जी त्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक दिवसीय बंद आहे, मात्र जर आपण हा निर्णय तात्काळ घेतला नाही तर मात्र आम्ही हा बेमुदत बंदाचा निर्णय देखील आम्ही घेऊ अशी भूमिका त्यांनी मांडली होती. बिलकुल विनय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याबाबत घोषणा केल्यानंतर आज विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी राज ठाकरेंची भेट घेत आहेत. राज ठाकरेंना भेटून ते अयोध्या दौऱ्याबाबत चर्चा करणार असून त्याचं नियोजन देखील करण्यात येणार असल्याचं समजतंय. राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचं जाहीर केलं गेलं होतं. बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेत ही भूमिका जाहीर केलेली होती. या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेचे नेते राज ठाकरेंच्या भेटीसाठी येणार आहेत आणि या सगळ्या अयोध्या दौऱ्याबाबत चर्चा करणार आहेत. या दौऱ्याचं नेमकं नियोजन कसं असेल याबद्दलची चर्चा मनसेच्या नेत्यांसोबत, राज ठाकरेंसोबत विश्व हिंदू परिषदेचे नेते करणार आहेत. पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज बघूया. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केलेली आहे. औरंगाबाद मधला हा प्रकार आहे. साष्ट पिंपळगाव इथून हे कार्यकर्ते मशाल मोर्चा घेऊन औरंगाबादमध्ये आलेले होते. मोर्चा क्रांती चौकात आल्याचं आता समोर येत आहे. कार्यकर्ते हे ठिय्या आंदोलन करण्याच्या तयारीत असतानाच शहर पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. 10 ते 12 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.